आणि भरपूर जागा आहे असं प्रेक्षकांना पण बघण्यासाठी असं इकडे पुढं कृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य दिव्य एक आदत बैल मैदान आणि एक दुसरा बैल मैदान हे आयोजित करण्यात आलेलं आहे. तर ते कधी होणार आणि कुठं होणार? शेनवडीकरांचं भव्य दिव्य एक आदत बैल मैदान आणि एक दुसरा बैल मैदान हे 1/9/2026 रोजी आणि 2/9/2026 रोजी त्याचा आढावा घेण्यासाठी आपण मैदानावर आहे. तर ही नवीन फाटी आहे, त्या फाटीला मैदान होणार आहे. ही फाटी कुठं आहे काय आहे तुम्हाला सर्व सांगितलं जाईल. तर 1/9/2026 रोजी एक आदत बैल मैदान होणार आहे. 2/9/2026 रोजी दुसरा बैल मैदान होणार आहे. तर त्या मैदानाची आता तयारी चालली आहे. तरी सर्व बैल मालकांना कळवण्यात येणार आहे की ही मैदान कुठं होणार आहे आणि कसं होणार आहे. अखिल भारतीय संघटना यांच्या नियमाला अधीन राहून हे मैदान होणार आहे आणि ही जुनी फाटी आहे. तर तुम्हाला सांगितलं जाईल कुठनं कसं रस्ता असणार आहे, कुठनं याचा आहे. तरी पूर्ण काम चालू झालेलं आहे आपलं. आज तयारी करण्यात चालू केली आहे आणि पुढं पेस पण भरपूर आहे, डोंगर आहे असा. पहिली ही जुनी फाटी आहे. तरी 3 ट्रॅक्टर लावलेत आपण कामासाठी, तयारीसाठी. आणि हे पहिल्या फाट्या पण आहेत. तरी बैलगाडी मालकांना आणि बैलांना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी ही तयारी करण्यात आली आहे साईडची. आणि ही पहिली फाटी आहे, तुम्ही बघू शकताय. पल्ला पण पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितला जाईल, पल्ला कसा राहील, कसा असणार आहे आदतला दुसऱ्याला. त्याचबरोबर मार्गही सांगितले जातील. फाटीचं काम चालू आहे. तरी बैलगाडी मालक जसे सांगतील त्याप्रमाणे आपण मैदान घेतले गेले आहे. जुनं आणि मैदान आपलं मासुर्णे चोराडे या रोडला असतं, त्या रोडला आपण मैदान घेतलंय आणि त्याचीच तयारी चालू झालेली आहे. 1 तारखेचं मैदान होणार आहे 100% आणि 2 तारखेलाही दुसरा बैल मैदान होणार आहे. तरी याची बैलगाडी मालकांनी नोंद करून लवकरात लवकर नोंद चालू करणार आहे आपण 5 दिवस अगोदर. आणि काय अडचण असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर दिला आहे, त्याच्यावर फोन करून तुम्ही विचारू शकताय आयोजकांना. तुम्ही रान पण बघू शकताय आणि कुठलीही अडचण येणार नाही बैलासनी. पुढं पल्ला भरपूर आहे. ड्रायव्हर पण आहेत, अनुभवी ड्रायव्हर आहेत. त्यांच्यानुसार प्लेन करून आणि कुठलाही चढ राहणार नाही मैदानाला. हे मासुरण्याचे ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्या अनुभवानुसार आपण फाटी बनवणार आहे ह्या साईडची. तुम्हाला पुढचा पण व्हिडिओ टाकला जाईल लेवल ही केल्यानंतर. तरी साईडच्या साईड पट्ट्या येत्या ती पण त्यातनं पण जागा 100 फुटाचा पल्ला राहणार आहे साईडला आणि दुसऱ्या बाजूला पण भरपूर मोकळा आहे, कुठली अडचण नाही. आणि चॅनलचं पण काम चाललं होतं, त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे आपण. ते समजा मोजून टाकलेला आहे चॅनल ही, त्यामुळं बैलांना कुठेही इजा होणार नाही याची आपण दक्षता घेऊन हे मैदान करणार आहे. तुम्ही हे बघू शकता, ही जुनी फाटी आहे आणि इकडे पण साईडला पण जागा आहे, दुसऱ्या पण बाजूला मोकळं पटांगणच आहे. सर्व व्हिडिओ टाकला जाईल तुम्हाला
कंटिन्यू अपडेट दिली जाईल. आपण आता पुढचा पण पल्ला दाखवणार आहे. तर हे मालक आहेत आमच्या शेनवडे गावचे. नाव सांगा. रामचंद्र रावजी भोसले. हा, हे मैदानाचे मालक आहेत. ही पूर्ण त्यांची जमीन आहे आणि ह्याच ठिकाणी आपण घेणार आहे मैदान. पुढं पल्ला पण भरपूर आहे आणि इथं जुनी मैदान आपण केलेली ती शेनवडेकरांचं मागल्या वर्षी पण झालं होतं. एक आदत आणि एक दुसऱ्याचं मैदान घेतलं होतं आपण. बैलगाडी मालकांना सांगण्यात येतं की पुढं पण पल्ला बघितला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा पण पल्ला जे बैल थांबण्यासाठी असतो तो पण तुम्ही बघू शकताय. बैल बांधण्यासाठी पण ठिकाण आणि भरपूर जागा आहे. असं प्रेक्षकांना पण बघण्यासाठी असं टिकडे आहे पुढं. चालू आहे. कच्च्या संपल्यानंतरचा पल्ला जो थांबण्यासाठी असतो नंदीसनी, तो पण बघू शकताय. कुठं दगड वगैरे काही नाही आणि रान पण वासरांना इजा होणार नाहीत अशा पद्धतीचं मैदान आहे की जेणेकरून खडं वगैरे काही नाही. मऊ रान आहे आणि ह्याच ठिकाणी भव्य दिव्य मैदान होणार आहे. शेनवडेकरांचं एक आदत आणि एक दुसरा बैल मैदान, दोन्ही मैदान होणार आहेत. जी कॅनलची जागा होती ती पण आता मुजवण्यात